हाय, मी ध्रुवी. आज सकाळी लवकर आवरून आम्ही आईकडे जाण्यासाठी निघालो. तुम्हाला तर माहिती आहे ना, माझ्या आईची तब्येत खराब आहे. त्यामुळे आता आईची खूप काळजी घ्यावी लागणार आहे. म्हणून आम्ही सकाळी लवकर आवरून आईकडे निघालो. तिकडे गेल्यावर आधी मी वरती गेले आईला भेटण्यासाठी, कारण आई वरच्याच रूममध्ये होती. आईजवळ गेले आणि आईच्या तब्येतीची विचारपूस केली. मग आईने मला सांगितलं, आज तिला जरा बरं वाटत आहे. आईची विचारपूस करून मी खाली आले. खाली येऊन पाहते तर काय, मामाने माझ्यासाठी टरबूज आणले होते. मग ते पाहून तर मी खुश. पटकन मामाच्या हातातलं टरबूज घेतलं आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं, कारण मला थंड झालेलं टरबूज खायला खूप आवडतं. इतक्यात माऊही आली. मग मी सर्वांसोबत मिळून मस्त जेवण एन्जॉय केलं. माऊ जेवण झाल्यावर लगेच घरी जायला निघाली आणि हे पहा, मग मी माऊच्या मागे लागले. मी माऊसोबत जाण्यासाठी रडतही होते, पण मम्माने काही मला जाऊ दिलं नाही. माऊसोबत जाऊ दिलं नाही म्हणून मी खूप रडत होते. मग काय, मम्माने लगेच मला आईस्क्रीम दिले. आईस्क्रीम पाहून तर मी शांतच होऊन गेले. मग मस्त दुपारी गरमीची थंड थंड आईस्क्रीम एन्जॉय केली. आईस्क्रीम खाऊन मग थोडीशी मस्तीही केली आणि मस्ती करून मला खूप कंटाळाही आला होता. मग पटकन झोपूनही घेतलं. संध्याकाळी उठल्यावर मम्मा मला फ्रेश करत होती आणि मी खरबूज खात होते. मस्त पोटोबा केला. नंतर मग आई व्यायाम करत होती. आईला ना लवकर बरं होण्यासाठी डॉक्टरांनी खूप सगळा व्यायाम करायला सांगितलाय. मग काय, मीही आईचा थोडासा व्यायाम घेतला. आईचा व्यायाम घेऊन झाल्यावर मामीने मला ड्रेस वगैरे चेंज करून मस्त फ्रेश केलं. इकडे मामी मला फ्रेश करत होती आणि माऊ आईला वाफ देत होती. मस्त फ्रेश वगैरे होऊन मग रात्रीचं जेवणही करून घेतलं. आता ना मी माझ्या हाताने मस्त जेवायला शिकले आहे. मम्माला मला जेवण भरवावं नाही लागत. मी छान माझ्या हातानेच जेवते. मी हाताने जेवते त्यामुळे माझ्या मम्माला खूप आनंद वाटतो बरं. मग जेवण वगैरे करून नंतर आम्ही बाहेर बॅडमिंटन खेळायला गेलो. मी आणखी छोटी आहे ना, मला काही आणखी बॅडमिंटन खेळता येत नाही. त्यामुळे माझी छोटी माऊ मला शिकवत होती. मी तर बॅडमिंटनची थोडीशी प्रॅक्टिस करत होते, पण माऊन ते मला बॅडमिंटन मागत होते. त्यांना वाटत होतं ही तर काय आम्हाला बॅडमिंटन खेळूच देत नाही. मग काय, त्यांनी मला सायकलचं लालच दिलं आणि मला सायकलवर बसून चक्कर मारायला घेऊन गेले. कारण त्यांना माहिती आहे ना, मला दादाच्या सायकलवर चक्कर मारायलाही खूप आवडतं. माऊचं त्याचं बॅडमिंटन खेळून झालं, पण माझी काही सायकल खेळून झालीच नाही आणि सायकल खेळून माझं काही पोट भरलंच नाही. मग मामान ते मला घरात चल म्हणत होते आणि सायकलवरून उतरत होते, पण मला काही सायकलवरून उतरायचंच नव्हतं. मी दादाला पॅक पकडून बसले होते. मला आणखी सायकल खेळायची होती दादासोबत. पण असो, मी पण नंतर उतरूनच घेतलं, कारण मम्माला नाही आम्हाला घरी पण वापस यायचं होतं. मग आम्ही वापस घरी आलो आणि असा काहीसा संपवला मी माझा आजचा दिवस. चला तर मग आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करा. ओके, बाय.